40 वर्षाच्या महिलेवर सामूहिक अत्याचार, रिक्षात घालून डोंगरात नेले. पुढे घडले भयंकर. माणसाच्या हातून कधी काय होईल हे सांगता येत नाही. एखादी वेळ कशी येते की सारेच बदलून जाते. चुकून झालेली भेट एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून जाते. पाहता पाहता सगळेच बदलून जाते. अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली. एक महिला निघालेली होती तर रिक्षा घेऊन 3 तरुण येत होते. तिला वाटले शेअर रिक्षा आहे म्हणून तिने हात केला. तिला बघून त्या तरुणाने रिक्षा थांबवली. तिला रिक्षात घेतले. त्या तिघांच्या मनामध्ये वासनेचा सैतान शिरला होता. त्याने तिला आड बाजूला नेऊन अत्याचार केला. तेथे असणाऱ्या इतर तिघांनीही तिच्यावर अत्याचार केला. नंतर सगळ्यांनी मिळून तिचा दगडाने ठेचून खून केला आणि पसार झाले. तिची त्या नराधमांशी झालेली भेट जणू मृत्यूचीच भेट ठरली. तर तिच्यावर अत्याचार करून खून करणारे आता तुरुंगात गेलेले आहेत. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भारतनगर, कात्रज, पुणे या परिसरामध्ये रिक्षा चालक केशव कमलेश चौधरी वय वर्ष 20 हा तरुण राहतो. कोवळ्या वयामध्ये केशव रिक्षा चालक म्हणून काम करू लागलेला होता. त्यातच संगतही उडाणपुरांची लागल्याने तो वाया गेल्यातच जमा होता. उन्हाडक्या करत फिरणे हे नेहमीचेच झालेले होते. त्याच परिसरामध्ये राहणारे मित्र अब्दुल मोहम्मद शेख वय वर्ष 23, सोनू लक्ष्मण पवार वय वर्ष 19 असे त्याचे मित्र होते. दिनांक 8 फेब्रुवारी रोजी कात्रज कोंडवा रोडवरील काना हॉटेल परिसरातून कात्रज बाजूकडे केशव रिक्षा घेऊन निघालेला होता. त्यावेळी रिक्षात त्याचे मित्र अब्दुल आणि सोनू होते. ते दोघे प्रवासी आणि तो चालक असे पाहणाऱ्याला वाटणे स्वाभाविक होते. त्याचवेळी त्या भागामध्ये एक महिला उभी होती. 40शीची ती महिला प्रवासासाठी एखादे वाहनच पाहत होती. समोरून येणारी शेअरिंग रिक्षा असेल असे तिला वाटल्यामुळे तिने हात दाखवला. ती बाई एकटी आहे, शिवाय थोडी बावरली आहे हे पाहून केशवने रिक्षा थांबवली. ती महिला रिक्षामध्ये बसली. तिने सांगितले, मला कात्रज येथील सृष्टी हॉटेल येथे सोडा. केशव तिला हो म्हणाला. रिक्षा सुरू झाली. वाटेमध्ये बाकीच्या दोघांनी त्या महिलेशी बोलणे सुरू केले. बोलता बोलता तिची माहिती काढली. ती एकटी आहे हे लक्षात येताच त्या त्रिकुटाच्या मनामध्ये वासनेचा खेळ सुरू झाला. तिला फसवून आड बाजूला न्यावे आणि निवांत शरीरसुख घ्यावे असा विचार त्या कोवळ्या पोराने केला. त्या तिघांमध्ये इशारे झाले आणि केशवने रिक्षा वळवली. तो तिला म्हणाला, इथून मधून मांगडेवाडीला जाण्याचा शॉर्टकट रस्ता आहे. तो रिक्षा चालक असला तरी तिच्या मुलाच्या वयाचा असल्याने तिच्या मनामध्ये काही शंका आली नव्हती. तिने होकार दिला. तसे केशवने रिक्षा सृष्टी हॉटेलकडे न नेता मांगडेवाडी येथील डोंगरामध्ये नेले. आपल्याला चुकीच्या दिशेने नेल्याचे तिच्या लक्षात आलेले होते. तिने तशी विचार नाही केली. तेव्हा केशवही त्याच्या मित्रांनी रस्ता बरोबर आहे चला असे म्हणत रिक्षा पुढेच नेली. दरम्यान वाटेमध्ये महादेव अर्जुन भोरडे वय वर्ष 40, साई अमित पुजारी वय वर्ष 19, सोहेल हनीफ खान वय वर्ष 20 हे नशापान करण्यासाठी बसले होते. केशवचे ते मित्रच होते. केशवच्या रिक्षात बाई बघून ते ओळखायचे ते ओळखले. या आड बाजूला ते त्रिकूट एका बाईला घेऊन का आले असेल हे त्यांच्या लक्षात आले होते. त्या तिघांनाही रिक्षात घेतले. रिक्षा रासकर पार्क मांगडेवाडी येथील क्रशर खाणीजवळील डोंगरावर पोहोचली. रिक्षात बसलेले तिघे नशेमध्ये असल्याने त्या महिलेशी लगट करू लागल्याने त्याचा तिला राग आला. तुम्ही नीट बसा नाहीतर माझ्याशी गाठ आहे असा दम तिने दिला. तिला माहीतच नव्हते की हे शहरचे प्रवासी नाहीत तर एकमेकांचे मित्र आहेत. त्या नराधमांनी तिला घेरले असून आड बाजूला तिचा गैरफायदा घेण्यासाठीच आणले आहे. ती आपले ठिकाणी येण्याची वाट पाहत होती. एकदा रिक्षातून उतरल्यानंतर या नीच लोकांशी काही संबंध येणार नाही असे तिला वाटत असावे, पण ते जास्तच अंगचटीला येऊ लागले होते. तेव्हा मात्र तिने चिडून रिक्षा थांबवायला सांगितले. केशवने रिक्षा थांबवली तशी ती रिक्षातून उतरली. तिने बघितले तर पूर्ण परिसर तिच्यासाठी नवका होता. मला तुम्ही इकडे का आणले? तुम्हाला मी सृष्टी हॉटेलजवळ सोडण्यास सांगितले होते. तुमचा हेतू माझ्या लक्षात आलेला आहे असे म्हणत तिने भांडण काढून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्यामध्ये जोरदार भांडण सुरू झाले.
आता मात्र आपला हेतू साध्य होऊ शकत नाही याची त्या नराधमांना खात्री पटली। तेव्हा मात्र ते 6 जण तिच्यावर तुटून पडले। तिला त्यांनी बेदम मारहाण केले। ती बचावासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते, पण त्या निर्जन परिसरामध्ये तिच्या मदतीला कोणीच आले नव्हते। ती जिवंत राहिली तर आपली धडगत नाही या विचाराने त्या 6 नराधमांनी तिला ठारच मारण्याचा निश्चय केला। तिला त्यांनी क्रशर खाणीच्या खोल दरीमध्ये ढकलून दिले। ती दरीत कोसळताच एक किंकाळी घुमली आणि वातावरण शांत झाले। त्या नराधमाने तिचा जीव घेतला होता। आता तो मृतदेह सापडणार नाही आणि आपला गुन्हा उघड होणार नाही या भावनेने ते 6 मारेकरी परतले होते। काहीच झाले नसल्याचा आव आणून फिरू लागले होते। तिकडे भारती पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका खाणीमध्ये एका 40च्या महिलेचा निर्घुण खून होऊन रक्तस्राव झाल्याची माहिती पोलीस स्टेशनच्या बीट मार्शलांना कोणीतरी कळवली। त्यांनी ती माहिती भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या डे ड्युटी अंमलदारांना व पुणे शहर कंट्रोल रूमला कळवली। भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे हे सहकाऱ्यांच्यासह आणि क्राईम युनिट 2च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप या स्टाफसह घटनास्थळी दाखल झाल्या। त्यांनी व त्यांच्या स्टाफने घटनास्थळी बारकाईने पाहणी केली। त्यावेळी पुणे शहर आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन लवकरात लवकर तपास करण्याच्या तसेच समांतर तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या। घटना रास्कर पार्क, मांगडेवाडी, कात्रज, पुणे येथील क्रशर खाणीजवळ डोंगरावर घडलेली होती। मृत महिला कोण असावी, ती एवढ्या दूर कशासाठी आली असावी, तिच्या समवेत कोण आणि किती लोक असावेत? निश्चितच हा प्रकार घातपाताचा असावा असा कयास करून घटनास्थळाकडे येणारे चहूबाजूकडचे रस्ते बारकाईने चेक केले। या रस्त्याला असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यास अधिकाऱ्यांनी सांगितले। तोपर्यंत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या स्टाफने मृतदेहाची ओळख पटवली असल्यामुळे त्या महिलेच्या आईकडेही चौकशी केली असता तिने सांगितले की माझी मुलगी आत्महत्या करू शकणार नाही, तिचा नक्कीच काहीतरी घातपात झाला असावा। त्यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्याही मनामध्ये आले की एखाद्या महिलेला जर आत्महत्या करायची असेल तर ती एवढ्या लांब कशाला येईल? ती घरामध्येही असा प्रकार करू शकली असती। दिनांक 8 तारखेला ती महिला घरातून बाहेर पडल्यापासून तिच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले। तसेच इतर त्यांची टीम घटनास्थळापासून कात्रज चौक हायवेपर्यंत तसेच कात्रज कोंडवा रोडवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करत होते। त्यांनी जवळजवळ 4ही बाजूच्या 3 किलोमीटर परिसरातील तसेच ही मृत महिला राहत असलेल्या परिसरामध्ये प्राप्त होतील तेवढे सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यामध्ये महत्त्वपूर्ण असे 97 फुटेज संकलित करून त्याची एकत्रित पाहणी केली। त्यामध्ये संशयित वाटणारी 35 वाहने निवडली। त्यातील प्रत्येकाची सखोल चौकशी केली असता एक रिक्षा संशयास्पद वाटत होते। त्या रिक्षाबाबत माहिती काढण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांनी सहकार्याने दिल्या। मग या विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ यांनी त्यांच्या समवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले। सहाय्यक पोलीस निरीक्षक रसाळ यांनी यापूर्वी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये DB मध्ये काम केले असल्याने या परिसरामधील बऱ्याच गुन्हेगारांची कुंडली त्यांना माहिती होती। त्यांनी लागलीच आपल्या जवळच्या सहकारी कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या। सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयास्पद वाटणारी रिक्षा कोणाची आहे याबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली। त्यावेळेस भारत नगर कात्रज पुणे या परिसरात राहणाऱ्या रिक्षा चालक केशव कमलेश चौधरी वय वर्ष 20 याची रिक्षा चौकशीसाठी ताब्यात घेतली। त्या रिक्षाची पाहणी केली असता या रिक्षाच्या हुडमध्ये जाणीवपूर्वक बदल केल्यामुळे त्याच्यावरील संशय बळावत गेला। त्याला तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या बोलण्यामध्ये विसंगती वाटू लागल्यामुळे त्याला पोलिसी खाक्यात दाखवला। मग मात्र तो पटापटा बोलू लागला। त्याच्याकडून इतर 5 लोकांची माहिती मिळताच क्राईम युनिटच्या तपास पथकाच्या 2 टीम तयार करण्यात आल्या। काही तासातच इतर 5 संशयितांनाही क्राईम युनिटच्या तपास पथकाने ताब्यात घेतले। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता
त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृत व्यक्तीचे नक्की कारण समजून यावे यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली व ॲडव्हान्स रिपोर्ट मिळावा यासाठी प्रयत्न केला. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डेथ ड्यू टू ब्लंट ट्रॉमा टू हेड अँड चेस्ट विसेरा अँड आर्टिकल्स प्रिझर्व्ड फॉर केमिकल ॲनालिसिस असे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या टीमने या सर्व संशयित 6 जणांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी घटना भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली असल्याने याबाबत भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील समीर शेंडे यांनी सरकारी फिर्याद नोंदवली. त्यानुसार भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहराला 61/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1)(3)(5) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास भारतीय विद्यापीठ पोलीस करत आहेत. या गुन्ह्यामध्ये क्राईम युनिटच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व त्यांच्या टीमचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, गुन्हे विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, डीसीपी निखिल पिंगळे, एसीपी शैलेश संके यांनी कौतुक केले.